नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे मी स्वागत करतो। नाशिक मनपा भरती 2025 खूप दिवसापासून आपण वाट पाहत होतो। जवळपास फेब्रुवारी पासून हे जे आहे तर ते प्रकरण चालू आहे। अजूनही ते संपत नाही। अजूनही उमेदवार म्हणतात की सर तुम्ही व्हिडिओ घेता पण जाहिरात कधी देते। पण मित्रांनो, ऑलरेडी आपण नुकतंच काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ घेतला होता बघा की सिव्हिल इंजिनिअरिंगच्या 5 जाहिराती येणार आहेत। त्याच्यापैकी भूकरमापक आणि पुण्याच्या जाहिराती आलेल्या आहेत। लवकरच नाशिक मनपाची पण जाहिरात येणार आहे। नाशिक मनपाची जाहिरात आधीच येणार होती, परंतु त्यालाच उमेदवारांनी विरोध केला। तर ती विरोधाची एक अट म्हणजे काय की त्यांनी अनुभवाची अट तिथे टाकून दिलेली होती आणि या अनुभवाच्या अटीमुळे खूप सारे जे फ्रेशर उमेदवार होते तर त्यांना मात्र फॉर्म भरता येणार नव्हता। आणि हेच लक्षात घेऊन उमेदवारांच्या एकजुटीचं आपल्याला थोडंसं हे दिसलं आणि त्याच्यामुळेच ही अट जी आहे तर ती आता शिथिल करण्यात आलेली आहे आणि आता फ्रेशर पण जे आहेत तर ते अप्लाय करू शकणार आहेत। आता याच्याविषयीची संपूर्ण माहिती जी आहे तर ते आपण जाणून घेणार आहोत। मित्रांनो, तत्पूर्वी बघा नुकतंच इग्नाइट अकॅडमी कडून 2 महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या आणि दोन्हीही फार महत्त्वाच्या घोषणा आहेत। एक म्हणजे काय की जी आपली सिव्हिलसाठी डायरेक्ट रिक्रुटमेंट एक्झाम म्हणजे सरळ सेवा एक्झाम म्हणजे ज्यात तुमचे टेक्निकल प्लस नॉन टेक्निकल अशा दोन्ही गोष्टींची आपण लाईव्ह स्वरूपाची बॅच सुरू केली आणि तीही महाराष्ट्रात सर्वात अफोर्डेबल प्राइसेस मध्ये सर्वात बेस्ट फॅकल्टी सोबत फक्त 1999 मध्ये। याच्यात म्हणजे तुम्हाला टेक्निकल आणि नॉन टेक्निकल हे दोन्ही पाहायला मिळणार आहे। त्यासोबतच 20,000 MCQ ची एक संपूर्ण सिरीज तुम्हाला इथं पाहायला मिळणार आहे। लेक्चर नोट्स, पीवायक्यू एनालिसिस सर्व काही। व्हॅलिडिटी 1 वर्ष असणार आहे आणि ही बॅच 6 ऑक्टोबर 2025 पासून स्टार्ट होणार आहे, हे लक्षात घ्या। त्यासोबतच ज्यांना वाटतं भूमी अभिलेखची जाहिरात आली आणि त्याच्यामध्ये नॉन टेक्निकलचा सिलेबस आहे आणि पुण्यामध्ये पण नॉन टेक्निकलचा सिलेबस आहे, ज्यांना या सिव्हिलच्या नॉन टेक्निकलची तयारी करायची आहे तर त्यांच्यासाठी आपण ही बॅच जी आहे तर ती लॉन्च केलेली सर्वात दर्जेदार ही नॉन टेक्निकल बॅच आहे। ही पण सगळ्यात अफोर्डेबल प्राइसेस मध्ये सर्वात बेस्ट फॅकल्टी सोबत फक्त 500 रुपयात ही बॅच जी आहे तर ती आपण इथं जी आहे तर ती लॉन्च केलेली आहे। तर ही बॅचला तुम्ही नक्की जे आहे तर ते जॉईन करू शकतात। बघा, या आधी देखील आपण पाहिलं होतं की महापालिकेत 140 तांत्रिक पदाच्या भरतीचा मार्ग मोकळा झालेला आहे। तर नाशिक मनपाच्या पहिल्या टप्प्यातील पदभरतीमध्ये तांत्रिक पद भरली जाणार आहेत। जवळपास 140 पद असणार आहेत आणि हे 140 पद पूर्णच्या पूर्ण हे टेक्निकल जे आहेत तर ते असणार आहेत। ओके, तर याच्यामध्ये त्यांनी ऑलरेडी मंजुरी दिलेली होती, परंतु जो मुख्य मुद्दा होता तो म्हणजे अनुभवाचा। बघा, नाशिक मनपामध्ये मेन काय आहे की सीएस तो कुंभमेळा येणार आहे, त्याच्यासाठी 140 पद भरतीसाठी मान्यता जी आहे सरकारने इथं दिलेली होती। 2023 चा सेवा प्रवेश नियमामधील सहाय्यक अभियंता, कनिष्ठ अभियंता आणि सहाय्यक कनिष्ठ अभियंता संवर्गातील पदांकरता 3 ते 5 वर्षाचा अनुभव जे आहे तर तो सांगितलेला होता। हा अनुभव कुठलाही असू शकतो, शासकीय असू शकतो, निमशासकीय असू शकतो, खाजगी असू शकतो, स्थानिक स्वराज्य संस्थेचा असू शकतो, कोणताही असू शकतो। पण ऑलरेडी जर 3 ते 5 वर्षाचा अनुभव असेल आणि मी काही उमेदवारांशी चर्चा पण केली होती, काही उमेदवार भेटायला आले होते तर त्यांचं असं म्हणणं होतं सर आम्हाला जॉब नाही म्हणून आम्ही अभ्यास करतोय। म्हणजे त्यांचा एक मुद्दा व्हॅलिड होता की सर आम्हाला जर जॉब राहिला असता किंवा आम्हाला जॉब लागला असता मे बी आम्ही अभ्यासही नाही केला असता, अशी परिस्थिती होती। जर आम्हाला एवढा 3-4 वर्षाचा एक्सपिरियन्स असेल तर आम्हाला चांगला जॉब मिळून जाईल। आम्ही शासनामध्ये येण्यासाठी नवीन जे उमेदवार आहेत त्यांना कोणी संधी देत नाही, प्रायव्हेट संधी देत नाही आणि गव्हर्नमेंटने ते केलं तर काय होईल, पण शेवटी गव्हर्नमेंटने ती गोष्ट केलेली आहे आणि ही अट रद्द करण्याचा निर्णय नाशिक मनपाने जो आहे तर तो घेतलेला आहे आणि यामुळे प्रस्तावित अभियंता भरतीचा मार्ग जो आहे तर तो इथं मोकळा झालेला आहे। लक्षात घ्या, याच्यामध्ये जी सहाय्यक अभियंता आहे वेतन श्रेणी 15 आहे, S15 आहे, त्याच्यात सिव्हिल, इलेक्ट्रिकल, त्याच्यानंतर मेकॅनिकल, त्याच्यानंतर ज्युनियर इंजिनियर वेतन श्रेणी S14 ची आहे, याच्यामध्ये पण सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि सहाय्यक कनिष्ठ अभियंता S10 ची वेतन श्रेणी सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल। तर यांकरता 3 ते 5 वर्षाची अट होती ती आता जी आहे तर ती काढून टाकण्यात आलेली। याच्याकरता डायरेक्टली ही निवड सरळ सेवा परीक्षेद्वारे जे आहे तर ते होणार आहे, ज्याच्यामध्ये टेक्निकल, नॉन टेक्निकल अशा तुमच्या दोन्ही बाबी ज्या आहेत तर ते इथं असणारच आहेत। आणि यासोबतच त्यांनी हा प्रस्ताव मंजूर केलेला आहे, पण हा प्रस्ताव त्यांनी शासनाकडे पाठवलेला आहे, राज्य सरकारकडे पाठवलेला आहे। राज्य सरकारकडून ज्यावेळी याला मंजुरी मिळेल त्यानंतर लगेच आपल्याला ही जाहिरात मिळेल, म्हणजे जाहिरातीला आणखी थोडासा काही कालावधी 1-2 हप्त्यांचा जाऊ शकतो। पण नाशिक मनपा ही जाहिरात 101% येणार आहे। तुम्ही अभ्यासाला लागलंच पाहिजे। जे म्हणतील ऍड आल्यानंतर अभ्यास करेल होणारच नाही आणि शक्यच नाही, कारण की टेक्निकल आणि नॉन टेक्निकलचा सिलेबस कमी वेळेत कंप्लीट करणं शक्यच नाही होणार ना तुम्हाला, म्हणून तुम्ही आतापासूनच त्याची वेल प्रिपरेशन जी आहे तर ती केली पाहिजे। आणि त्याच्यामध्ये बघा या संवर्गात जे आहेत तर ती भरती केली जाणार आहे। बघा या 140चं कसं असेल बघा, जेई
मेकॅनिकलच्या इथं 9 जागा, चांगल्या जागा आपल्याला पाहायला मिळतात. यांत्रिकीच्या सहाय्यक अभियंता यांत्रिकीच्या इथं 4 जागा आपल्याला पाहायला मिळतात. ज्युनियर इंजिनियर ट्रान्सपोर्ट इथं 3 जागा जी आहेत तर ते त्यांनी इथं ठेवलेल्या आहेत. त्याच्यानंतर सहाय्यक अभियंता स्थापत्य किती 21 जागा आहेत आणि जेई सिव्हिलच्या इथं 46 जागा आहेत. या महत्वाच्या आहेत, त्याच्यासाठीच खूप कॉम्पिटिशन जे आहे तर ती असतेच. त्यासोबतच सहाय्यक कनिष्ठ अभियंता याच्या पण 28 जागा आपल्याला ज्या आहेत तर ते इथं पाहायला मिळतात. सिव्हिल वाल्यांसाठी चांगली संधी जी आहे तर ती असणार आहे आणि याच्यासाठी ऑलरेडी टीसीएस जी आहे तर ती परीक्षा घेणार आहे मित्रांनो. परीक्षा कोण घेणार आहे? टीसीएस. ओके. त्यासोबतच मित्रांनो भूमी अभिलेखची जाहिरात आलेली, पुणे मनपाची जाहिरात आलेली आहे. आरआरबी जेईची नोटिफिकेशन आलेली, म्हणजे इंजिनिअरिंगच्या जबरदस्त जे जाहिराती असतात ज्यासाठी मुलं वाट पाहतात भूमी अभिलेखची ती पण आलेली. आणि त्यासोबतच भूमी अभिलेखसाठी आपण IBPS पॅटर्नची एक सिलेबस डिकोडिंगची सिरीज ऑलरेडी सुरू केलेली आहे. ऑलरेडी त्याचे सर्व लेक्चर झालेले आहेत तर तुम्ही ते युट्यूबला जे आहेत तर ते नक्की बघितले पाहिजे. आणि त्यासोबतच ज्यांना बॅचेस माध्यमातून मार्गदर्शन पाहिजे तर त्यांच्यासाठी लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपाच्या ऑनलाईन बॅचेस जे आहेत तर त्या सुरू झालेल्या आहेत. इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही या बॅचेसला जे आहेत तर ते एनरोल करू शकतात. चला तर मग भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.